तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात आणि तुम्ही खूप हुशार आहेत, चांगली गोष्ट आहे। पण शिक्षण शिकत असताना एखादा तुमच्यातला सुप्त गुण, सुप्त कला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्याला म्हणतात, तो गुण जोपासा। का जोपासायचा? होऊ शकते भविष्यातल्या कठीण काळात तो कामात येईल। पांडव 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये 1 वर्ष पांडव जे सुखात समाधानाने जगले ते त्यांच्या एका विशेष गुणाने। प्रत्येकाकडे एक विशेष असा गुण होता। युधिष्ठिराकडे मंत्री कसा असतो याचा चांगला गुण होता। भीमाकडे स्वयंपाक किती सुंदर करावा लागतो हा गुण होता। दासी कशी असते हे द्रौपदीकडून शिकण्यासारखं आहे आणि घोडे कसे सांभाळावे, घोड्याची पारख कशी करावी हे नकुल सहदेवाकडून शिकण्यासारखं होतं। या त्यांच्यातल्या एका गुणांनी त्यांना कठीण काळामध्ये जिवंत ठेवलं। तुमच्याही जीवनामध्ये जेव्हा कठीण काळ येईल तेव्हा तुमचा सुप्त गुण तुम्हाला सांभाळेल। म्हणून त्या कला गुणांची जोपासना करा जे तुमच्यात निसर्गतः दैवी गुण आणि देवाने दिलेले आहेत, जे तुमचे गॉड गिफ्टेड आहेत, त्यांना सांभाळा। रामकृष्ण हरी।